वेलकम टू अनदर ब्लॉग मित्रांनो. तर आज चालू आपण मुंबईला. शिमग्याला आम्ही गावी आलेलो. पूर्ण आज 1 महिना जास्त झाला आहे. तू आजच्या ब्लॉगमध्ये नवीन सुरुवात करू काहीतरी. आम्ही ब्लॉग बनवला नव्हता. भाई तुला कसं वाटतं आज मुंबईला जाऊन? मला मस्त आहे की बॅग पॅक मार दुनियाचं सामान घेऊन अभ्यास घेऊन जाणार ना, कारण गावावरून मुंबईला झालं तर हवं काहीतरी आठवण म्हणून. चला भेटूच ब्लॉगमध्ये. कशी आहे ग्रीनरी आमच्या गावाकडची. मस्त आता एन्जॉयमेंट करत जाणार होतो आपण. डायरेक्ट चालणार पण थोडं थांबत जाऊ, थोडा ब्रेक घेऊ. आणि जायचं तर मन करत नाही मुंबईला, तरी पण काळजावरती दगड ठेवून चाललो आम्ही. या अशा म्हैशी घ्यायच्या आहेत लवकरच. तर मित्र तुम्हाला आम्ही एक युनिक आणि एक अँटिक झाड दाखवणार तुम्हाला. तर बघा तुम्ही आता तोरणं घराला असतात ना, आमच्याकडे झाडाला तोरणं आहेत. नक्की सांगा कमेंटमध्ये काय होतं ते. मित्रांनो हा गाव कोणता आहे? हा गाव आहे कुंभोशी. फेमस गाव आहे की जे होते झाडावरती मधमाशीच्या पोळेवरती. तर मित्रांनो शिमग्याला गावी आलेलो. खूप साऱ्या वाईब्स, खूप साऱ्या आठवणी आम्ही कॅरी केल्यात. खूप मजा केली. रानामध्ये फिरायला गेलो, मासे पकडायला गेलो, खाडीतसुद्धा गेलो आम्ही. बीचवरती गेलो. आंबे वगैरे सगळं, फणस म्हणजे फणस पिकले नाहीत पण फणसाची भाजी वगैरे खाल्ल्या. आणि त्यात आमचा एक मित्र सध्या आज आमच्यामध्ये नाही, म्हणजे असं नाही तो गेला शूटला गेला आहे. त्याला पण आम्ही खूप मिस करतो आहे. काय मला काय बोलू, मला खरंच कल्पना पण नाही. जायचं मन खरंच नाही करत माझं, खरंच जावं लागतं. आता काय परत येऊ आम्ही लगेच. ते राहता तर येणार नाही, तरी येणार. अजून काय खूप सारे मिस अजून. आता सध्या आंब्याचा सीझन चालू झाला आहे. हे महिना पण जवळ होते. परत तर यावं लागणारच. आंब्यांचं सांगायला नो कॉम्प्रोमाइज आंब्यांसोबत. चला तू आता मस्त एन्जॉय करू थोडं. चला मित्रांनो आता घाटाची जरा मजा घेऊया आपण. साना पिरी. फायनली आम्ही घाट आता उतरलोय. चालल्या पुढं कुठला आता पुढे जातो हायवे. मुंबई गोवा हायवे मागे आपण म्हणणार होतं. थोडाच मिनिट मजा आली. झिग झॅग. तर मित्रांनो या वडापाव खायला एकदम टेस्टी वडापाव. तर फायनली मित्रांनो आम्ही गोवा मुंबई हायवेला लागलोय. इकडं गपचूप मुक्का जाणार आपण मुंबईला. आता वडापावचा आनंद आणि आस्वाद घेता कंटिन्यू करा ब्लॉग.
चला मित्रांनो थोडा आता ब्रेक घेऊया जरा. जरा आता आपण चहा पिणार थोडासा ब्रेक घेऊया. मस्त बसून बसून आलाच पण आलाय. चला चहा प्यायला घेतली मग काय आता झोपा येवायचो आम्ही म्हणून आता भाई पण उतरतोय. उतरशील ना? उतरशील घ्या उतरावला. चला मित्रांनो थोडा ब्रेक घेऊया. जुने दिवस आठवले मित्रांनो. एक असा वेळ होता मी माझ्या आजीवर जायचो फाट्यानं सोबत. तर चला आता थांबलोय तसो. आता भाई बोलतो आपण गाडीची PUC काढायला थांबलोय. गाडीचा नंबर त्याने नोट केला. चला चालू झाली आपली PUC. कसा एकदम डॅशिंग. मित्रांनो फायनली आपली कॉफी आली. जरा आता मजा घेऊया कॉफीची. या कॉफी प्यायला. चला फायनल 1.5 तासानंतर आम्ही परत कंटिन्यू करतोय. लय मोठा आम्ही ब्रेक घेतला. लय मोठा. जरा गार वाटतं भाई आता. नॅचरल एअर भारीच वाटतं एकदम. मागे मला हसत. फायनली पनवेलमध्ये दाखल झालेलो आहे आम्ही. आलो बाबा मित्रांनो फायनली. मुंबई आली मुंबई आमची. तुला कसं वाटतं भाई मुंबईला? काय रे सांग. फिलिंग नॉट गुड ना? मस्त वाटतं भाईला. मला तर काहीच मस्त वाटत नाही. फिलिंग नॉट गुड. नो वाईब ऑनली फॉर गाव. नवीन स्टाईलचं झाड मागवलं आहे खास पनवेलमध्ये. ऑनला सांगू नका होतं. तर फायनली आम्ही शिलफाट्याला पोहोचलो बाबा. एकदाचा पार वैतागाला. चला असं बोलायचा नाही. शुद्ध बोलायचा. आत्ताच सांगता. चला 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 हो. एकदाचा पोचलो मित्रांनो आम्ही. फक्त अजून 5 मिनटं मग आम्ही आमच्या घरी. परत तोच नेहमीचा ट्रेनचा प्रवास. पण सध्या आमचा वाघाचा काम सुटलाय. वाघ सध्या घरी आहे. तर चला मित्रांनो आपला स्टॉप आलेला आहे. आता इकडनं मुक्काच गपचूप घरी. मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलोय. तर भेटूच आता अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो.